नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्हाला माहितीच आहे मी काय करतो. मी गोष्टी सांगतो आणि तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि शेअर करायचंय. बरोबर आहे की नाही? चला सुरू करूया आजची गोष्ट. अं, आपण चरणहीन या माझ्या कथेबद्दल कथा चालू होती, माझी कथाकथन चालू होतं आणि त्याच्या मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की दिद्दाच्या विरोधात फाल्गुननी जी योजना आखली ती संपूर्णपणे फसली आणि दिद्दा उलट क्षेमगुप्ताला अधिकच आवडायला लागली. तर पुढे काय झालं बघूया. दिद्दाचा क्षेमगुप्ताशी विवाह होऊन वर्ष होत आलं होतं. एक दिवस क्षेमगुप्ताचा रथ धडधडत राजवाड्यात शिरला. दिद्दा बघत होती तर तिला क्षेमगुप्ताच्या अधरियावर रक्ताचे डाग दिसले. तिनं वलगाला तातडीनं यायला सांगितलं. वलगाच्या पाठवणीला बसून ती क्षेमगुप्ताच्या महालात गेली. तोवर तो तिथे पोहोचलाही नव्हता. क्षेमगुप्त तिथे पोहोचताच तिनं काळजीनं विचारलं, महाराज कुठे लागलं तर नाही ना? लागलं मला. मला का लागेल? आपल्या अधर्यावर लाल डाग आहेत ते मला रक्ताचे वाटले. क्षेमगुप्त असला. तुला वाटलं ते बरोबर आहे, ते रक्ताचेच डाग आहेत. पण ते रक्त माझं नाही. नगरात वल्लिक म्हणून एक श्रेष्ठी आहे, त्याच्या नूतन पत्नीचं ते रक्त आहे. हे ऐकून दिद्दा हादरली. क्षेमगुप्त किती लंपट आहे याचा पुरावाच त्याच्या समोर होता. आणि नगरातील लोक त्याची मर्जी राखण्यासाठी कुठच्या थराला जाऊ शकतात हे सुद्धा तिला कळत होतं. तिला सगळ्याची किळस आली, पण तिचाही नाईलाज होता. अनेकदा ती वलगाला म्हणायची, वलगा हा काय अनाचार चाललाय? हे पुरुष आहेत का हिजडे? आपल्या पत्नीला राजाकडे पाठवायला यांना काहीच नाही वाटत. आता यावर बिचारी वलगा काय बोलणार? आणि या सगळ्यात एक दिवस तिला आशेचा किरण दिसला. हरी नावाचा एक चाकर क्षेमगुप्ताच्या राजवाड्यात होता. मुदपाक खाण्यात काय हवं नको पाहायची जबाबदारी त्याची होती. राजमहालातील इतर लोक त्याला वेडा हरी म्हणत. दिद्दानं पाहिलं तर त्याच्यात वेडाची कसलीच लक्षणं असावीत असं तिला वाटलं नाही. शेवटी तिनं रागिणीला विचारलं, रागिणी, या हरीला वेडा हरी का म्हणतात? राणी सरकार, ते तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. पण मी इतकंच सांगेन की तो आणि दुर्धर हे दोघेच या महालातले शहाणे पुरुष आहेत. म्हणजे काय? राणी सरकार, तुम्हाला खरंच ऐकायचंय? हो. तुम्हाला वाईट वाटेल, मी आधीच माफी मागते. सांग. राणी सरकार, या राजवाड्यात अनेक पुरुष आहेत. महाराजांची मर्जी सांभाळण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो आणि त्यासाठी आपल्या पत्नीला राजाकडे पाठवणं हा एक सोपा मार्ग आहे याची लोकांना खात्री आहे. हरी आणि दुर्धर हे दोघेच असे आहेत जे आपल्या पत्नीचा मान राखतात. त्यांची पत्नी कधीही महाराजांकडे आलेली तुम्हाला दिसणार नाही. पण इतर सर्वांच्या स्त्रिया कधी ना कधी महाराजांकडे आलेल्या आहेत आणि त्याच्या बदल्यात महाराजांनी त्या लोकांवर कृपा केली आहे. हे सर्व ऐकूनच दिद्दाला उलटी यायला लागली. आणि लोकांना याच्यात काही गैर नाही वाटत. नाही राणीसाहेब, जेव्हापासून महाराज क्षेमगुप्त गादीवर आले तेव्हापासून हेच चालू आहे. आणि तू? रागिणीनं शरमेनं मान खाली घातली. महाराजांनी बोलावलं तर जावं लागतं राणीसाहेब. क्वचित एखादी दासी अशी असेल जी कधी महाराजांच्या शेजेवर चढली नसेल. अचानक दिद्दानं विषय बघितला. हे हरी काय मुतपाकखान्यात काम बघतात? होय राणीसाहेब. आणि दुर्धर काय करतात? ते महाराजांचं शस्त्रागार पाहतात, त्याची देखभाल करतात. याचबरोबर शिकारी कुत्र्यांकडेही त्यांनाच पाहावं लागतं. शिकारी कुत्रे? होय राणीसाहेब. महाराज कोल्ह्यांच्या शिकारीला जातात तेव्हा त्यांच्याबरोबर 20-25 तरी शिकारी कुत्रे असतात. त्या कुत्र्यांना सांभाळावं लागतं. त्यांचं खाणं पिणं रोगराई पाहावी लागते. कुठे जातात शिकारीला? माझ्या माहितीप्रमाणे श्रीनगरच्या 3 बाजूला 3 पठारं आहेत, दामोदर सूद, लल्याण आणि शिमिका. तिथे पाणी नाही, त्यामुळे शेतीसाठी त्या जागा अयोग्य आहेत. पण तिथे हे कोल्हे असतात. महाराज त्यांची शिकार करतात आणि मग त्यांचं केसा कातडं कमावून घेतात. असं. पण शस्त्रागार मोठं आहे का? दिद्दानं विचारलं. खूप मोठं नाही, पण शिकारीला लागणाऱ्या जाळ्या आणि भाले, धनुष्यबाण, थोड्याफार तलवारी. मला शस्त्रागार बघायचंय, घेऊन जाशील? नाही. कधी जायचं? मला आत्ता चित्रलेखा राणीसाहेबांकडे वस्त्र घेऊन जायचंय. त्यांनी नवीन वस्त्र मागवली होती, ती नुकतीच आली आहेत. आता नाही ग बाई. हे सगळं ऐकून माझं डोकं भणभणायला लागलंय. इथे बरेच गैरप्रकार चालतात हे मी ऐकून होते, पण अनाचार या थराला गेलेला असेल असं वाटलं नव्हतं मला. मी नंतर आले तर चालेल का राणीसाहेब? हो चालेल, मी बोलावणं पाठवीन तुला. नमस्कार करून रागिणी निघून गेली. वलगा, जरा माझं डोकं चेप बाई, हे सगळं ऐकून डोकं दुखायला लागलं माझं, दिद्दा म्हणाली. तिच्या डोक्याशी बसून वलगा डोकं चेपित होती. मध्ये दिद्दाचा डोळा लागला.
स्वप्नात तिला दिसत होतं की जाळ्या घेतलेले शेकडो सैनिक घेऊन क्षेमगुप्त कोल्ह्यांच्या शिकारीला निघालाय. बरोबर शिकारी कुत्रे होते, हत्यारं होती. पण जर राज्यावर परचक्र आलं तर ते अडवण्याचं कौशल्य कोणाकडेच नव्हतं. दुसऱ्या दिवशी दिद्दानं मुत्ताक खाना आणि शस्त्रागार दोन्ही ठिकाणांना भेटी दिल्या. हरी आणि दुर्धर दोघांना भेटून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्यांना काय कमी पडतंय ते विचारलं. दोघांनाही बरं वाटलं. राणीसाहेब, हे तुम्ही विचारणाऱ्या पहिल्याच आहात, हरी म्हणाला. आता मुदपाकात इतकं सामान लागतं, पण त्यातलं बरंच नगर शेटिंगकडून फुकट आणलं जातं. मग ते सुद्धा शक्य होईल तिथे कमी दर्जाचं सामान पाठवतात का? त्यांना घेतलेल्या मालाचे पैसे नाही दिले जात? दिद्दानी विचारलं. पूर्ण पैसे तर कधीच दिले जात नाहीत. पैसे कमी दिले जातातच, पण अनेक वेळा त्यांचं घर, दार आणि दुकानं यांच्यावर हल्ला न करण्याच्या बदल्यात सरदार त्यांच्याकडून खंडणी घेतात. हरी अचानक बोलायचा थांबला. कोण आहे ते सरदार? दिद्दानं विचारलं. राणी सरकार, तेवढं सांगायला मला भाग पाडू नका. आधीच मी महाराजांच्या मर्जीमध्ये नाही. मी कोणाचं नाव सांगितलं हे कळलं तर माझी धडगत राहणार नाही. घाबरू नका हरी. मला सांगितलं तर महाराजांकरवी हे प्रधान फाल्गुनना सांगून मी बंदोबस्त करीन. राणीसाहेब, तेवढं मात्र करू नका. सगळ्यात पुढे तेच असतात. कोण? फाल्गुन? राणीसाहेब, ते जरी प्रधान असले तरी द्वारपती हा त्यांचा हुद्दा आहे. नगरात येणाऱ्या आणि येथून जाणाऱ्या सर्वांवर त्यांच्या माणसांची नजर असते. नगरात माल यायचा झाला की त्यातला शेलका माल उचलून आधी त्यांच्या घरी जातो आणि उरेल तेच नगरात शिरू शकतं. बापरे, हे सगळं भयानक आहे, दिद्दा म्हणाली. हरी गप्प राहिला. जी गत हरीची होती तीच जवळजवळ दुर्धरची होती. राणी सरकार, दुर्धर म्हणाला, शस्त्रांवर होणारा जवळजवळ संपूर्ण खर्च फक्त शिकारीसाठी लागणाऱ्या सामानावर होतो. सैनिकांच्या पगारासाठी ठेवलेला पैसा वापरून पारधी आणि हाके उठवणारे यांचं वेतन दिलं जातं. शिकारी कुत्र्यांवर होणारा खर्च हा पागेच्या खर्चा इतका आहे, पण त्यातूनही कधी कधी घोडे खरेदीच्या खर्चाला कात्री लावून शिकारी कुत्रे विकत घेतले जातात. रणवाद्य कोल्ह्यांच्या शिकारीसाठी नेली जातात. जर एखादं वाद्य फुटलं तर ज्याच्या हातातनं ते फुटलं असेल त्याला ते भरून द्यायला लागतं. आपण कुठं येऊन पडलो हे दिद्दाला कळेना. श्रीनगरच्या राज्यात संपूर्ण अनागोंदी होती. काहीही व्यवस्थित नव्हतं. राजा क्षेमगुप्त याला स्वतःचा ऐशाराम, स्वैराचार आणि शिकार यापुढे काहीही बघण्यात रस नव्हता. काश्मीरचं राज्य बुडायला लागलं होतं. जर कोणीतरी समर्थपणे त्याला सांभाळलं नाही तर ते फार दिवस टिकेल अशी लक्षणं नव्हती. दिद्दानं राज्य आपल्या हातात घ्यायचं ठरवलं. दुसरा काही इलाजच नव्हता. पण त्याचबरोबर राज्य आपल्या हातात घ्यायचं तर इतर ज्येष्ठ राण्यांना पूर्णपणे बाजूला सारण्याची गरज होती. राजा क्षेमगुप्त त्यात कसली मदत करणार नाही हे तर उघडच होतं, पण त्यानं दिद्दाला पूर्ण अधिकार दिले तरी चालणार होतं. राज्यात जी काही थोडीशी शहाणी माणसं शिल्लक होती त्यांचा पुरेपूर वापर केला तरच हे शक्य होतं. दिद्दानं निश्चय केला, हे राज्य मी पुन्हा सबळ बनवीन. त्यासाठी काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल. एका नव्या निश्चयानं राणी दिद्दा कामाला लागली. राज्यकारभार नीट चालावा यासाठी भ्रष्ट मंत्र्यांना बाजूला करायची गरज होती. पण क्षेमगुप्ताला त्यात रस नव्हता. त्याला त्रास न देता फाल्गुन राज्य सांभाळत होता आणि क्षेमगुप्त त्यावर खुश होता. एक दिवस यावरून वलगा आणि दिद्दा यांचं बोलणं झालं. वलगा, या प्रधान फाल्गुनना काहीतरी करून दूर केल्याशिवाय राज्याची स्थिती सुधारणार नाही. कारण त्यांनाच राज्यात अनागोंदी हवी आहे म्हणजे ते मनमानी करू शकतायत, दिद्दा म्हणाली. पण राणी सरकार, त्यांची जागा घेण्यासाठी कोणीतरी तितकं सक्षम माणूस पण हवं ना. हो वल्गा, तू म्हणतेस ते खरं आहे, पण दुसऱ्या कोणाला नेमावं आणि कसं नेमावं? कारण फाल्गुनना जर प्रधान पदावरून हटवायचं तर पहिलं म्हणजे महाराज तयार व्हायला हवेत. शेवटी ते सासरा जावयाचं नातं आहे. आणि दुसरं म्हणजे जर हटवलं तर फाल्गुन राज्यभर दंगे करवण्याची शक्यता नाकारता येत नाही. राणी सरकार, नरवाहन यांना नेमायचं म्हटलं तर वलगा, ते केलं तर मी तुला म्हटलं तसं नक्की होणार. आधीच नरवाहन आणि फाल्गुन यांच्यातून विस्तव जात नाही. त्यामुळे नरवाहनना प्रधानपद दिलं तर फाल्गुन राज्य अस्थिर कसं होईल हे आणखी चेवानं पाहतील. त्यातून नरवाहन कितीही सक्षम मंत्री असले तरी महाराज त्यांना फाल्गुन यांच्या जागी नेमायला दुजोरा देणार नाहीत, दिद्दा म्हणाली. राणी सरकार, एक उपाय आहे. काय? महाराज कोल्ह्यांच्या शिकारीसाठी गेले की ते 15-20 दिवस तरी सहज राजनगराच्या बाहेर असतात. पुढच्या वेळी जेव्हा ते शिकारीसाठी जातील तेव्हा तुम्ही तितके दिवस राज्य चालवायला का घेत नाही? महाराजाने हे सांगू शकाल की मी करून बघते. वलगानं उपाय सुचवला. पाहिन सांगून, पण महाराज ऐकायला हवेत. राणी सरकार, तुम्ही जर तुमची खास अस्त्र वापरलीत ना तर त्यांची काय दिशा दे नाही म्हणायची.
चल वात्रट कुठली. दिद्दानं तिला एक चापटी मारली. पण वलगानं दिलेला सल्ला दिद्दाच्या मनातून जाईना. तिनं परत परत त्यावर विचार केला. तिला त्यात काही चुकीचं दिसेना. ती जर राज्य चालवत असेल तर फाल्गुन काहीही राज्याच्या विरोधी कृत्य करू शकला नसता. नरवाहांप्रमाणे तिचं आणि फाल्गुनचं वैर सुद्धा नव्हतं. उलट त्याला जर थोडासा मोठेपणा देऊन राज्य चालवण्याचा अनुभव मिळत असेल तर बरंच झालं असतं. तिने लवकरात लवकर क्षेमगुप्ताशी बोलण्याचा निर्णय केला. एखादा आठवडाच झाला असेल. दिद्दा क्षेमगुप्ताच्या महालात गेली होती. क्षेमगुप्त म्हणाला, राणी सरकार, कोल्हे माझी वाट पाहत आहेत. आम्ही लवकरच शिकारीसाठी बाहेर पडू म्हणतो. ठीक आहे. कधी निघायचा बेत आहे? 2 दिवसात निघूच. म्हणजे नंतर किती दिवस तुम्ही भेटणार नाही? दिद्दानं लाडीकपणे विचारलं. 15 दिवसात येऊ परत. जा. तुम्ही 10 दिवस म्हटलेत की 15 दिवस येत नाही. आता 15 म्हणताय म्हणजे महिना काढणार. तितके दिवस मी एकटीने काढायचे? क्षेमगुप्तानं पाहिलं तर दिद्दाचे डोळे पाण्यानं भरले होते. रडण्यासारखं त्यात काय राणी सरकार? ते तुम्हाला नाही कळायचं. मला इथे एकटीला कंटाळा येतो. तुम्ही पण येताय का शिकारीला? नको. मला घोड्यावरून दौडायला होत नाही, शिकार पण आवडत नाही. मग काय इच्छा आहे? उद्या सांगेन. पण आजची रात्र इकडे तिकडे कुठेही जाऊ नका. का? आता सगळं सांगायलाच हवं का? समजून घ्या ना थोडं. दिद्दा लाडीकपणे लाजत म्हणाली. मोठ्यानं हसत क्षेमगुप्तानं होकार दिला. आजची रात्र काही विशेष करायचा विचार दिसतोय. काय बेत आहे? काय कळेल का आम्हाला? जा तुम्ही, बोलू नका माझ्याशी. कृतक कोपानं क्षेमगुप्ताकडे पाहत दिद्दानं टाळी वाजवली. टाळीचा आवाज ऐकताच वलगा आत आली. चल वलगा, घेऊन चल मला इथून. इतकं म्हणून दिद्दा क्षेमगुप्ताच्या महालातून बाहेर पडली. उतावळीपणे क्षेमगुप्त रात्र व्हायची वाट पाहत राहिला. रात्री जेव्हा दिद्दा क्षेमगुप्ताच्या महालात आली तेव्हा तिनं पूर्ण शृंगार केला होता. महालाच्या दरवाजात वलगानं तिला खाली ठेवलं. तिथून ती स्वतः हळूहळू चालत क्षेमगुप्ताच्या पलंगाजवळ आली. क्षेमगुप्ताची नजर आज तिच्यावरून उठत नव्हती. आज मी सांगेन ते ऐकायचं आहे कबूल? दिद्दानं विचारलं. कबूल. ठीक आहे, मग चला माझ्या बरोबर. कुठे? चला तर. त्याला घेऊन दिद्दा खालच्या मजल्यावर गेली. तिथे एका दालनात एक प्रचंड मोठा हौद गरम पाण्यानं भरला होता. वेगवेगळी सुगंधित द्रव्य पाण्यात घालून त्या पाणी सुगंधित केलेलं होतं. हौदाच्या सर्व बाजूना घासून लखलखीत केलेल्या समया तेवत होत्या. सगळीकडे फुलांची आरास होती. उतरा आत, दिद्दा म्हणाली. क्षेमगुप्त आत उतरू लागला. तोच तिनं त्याला थांबवलं. असं नाही. म्हणजे? अशी वस्त्र अंगावर घालून कोणी आंघोळीसाठी पाण्यात उतरतं का? विवस्त्र. दिद्दानं नुसतंच लाजून खाली पाहिलं. हसत हसत क्षेमगुप्तानं आपली वस्त्र उतरवली. तो पाण्यात उतरणार इतक्यात दिद्दा म्हणाली, मी येऊ नको का बरोबर? या ना राणी सरकार. अशीच येऊ? मोठ्यानं हसत क्षेमगुप्त तिच्या जवळ आला. काही क्षणातच तिच्या अंगावरील वस्त्र दूर झाली. तिला उचलून घेऊन तो पाण्यात शिरला. क्रीडा करत करत कितीतरी वेळ गेला. शेवटी दिद्दा त्याच्या जवळ आली. मला इथेच शांत केलं तरी चालेल. कितीतरी वेळ दालनातून आवाज उठत होते. इतक्या स्त्रिया उपभोगून झाल्या तरी कधीही न मिळू शकलेला आनंद आज क्षेमगुप्ताला मिळाला होता. रात्र कशी सरली कळलंच नाही. सकाळ झाली. क्षेमगुप्त दरबारात जायला निघतच होता. इतक्यात त्याला दिद्दा म्हणाली, आज मी पण येते दरबारात. चला की राणी सरकार. तुम्ही व्हा पुढे, मी येतेच. आणि हो, काल मला माझी इच्छा विचारली होती, आजला विसरला नाहीत ना? काय हवंय? नाही विसरलो मी. सांगेन नंतर. तुम्ही व्हा पुढे. क्षेमगुप्त दरबारात निघून गेला. काही वेळात दिद्दाला घेऊन वलगा सुद्धा गेलीच. दिद्दा राजदरबारात क्षेमगुप्ताच्या डाव्या अंगाला तिच्यासाठी असलेल्या आसनावर जाऊन बसली. दरबाराला सुरुवात झाली. काही किरकोळ बाबी उरकल्यावर क्षेमगुप्त उभा राहिला. तो आता काय करणार याची सर्वांनाच पूर्ण कल्पना होती. क्षेमगुप्त बोलू लागला. उद्याला मी शिकारीसाठी वनात जातोय. माझ्या अनुपस्थितीत दरवेळेप्रमाणेच राज्याचा कारभार क्षेमगुप्त प्रधान फाल्गुनचं नाव घेणार. इतक्यात दिद्दा म्हणाली, महाराज. क्षेमगुप्तानं नवलानं तिच्याकडे पाहिलं. मध्ये अडवल्याबद्दल क्षमा करा महाराज, पण माझी इच्छा अशी होती की दरवेळी जरी प्रधानजी राज्य सांभाळत असले तरी यावेळी मी राज्य सांभाळलं तर चालेल का? मलाही शिकता येईल. काही नडलं पडलं तर सल्ला द्यायला प्रधानजी असतीलच. भर दरबारात आलेल्या त्या विनंतीबद्दल क्षेमगुप्ताला आधी काहीच कल्पना नव्हती. त्यानं आश्चर्यानं दिद्दाकडे पाहिलं. पण तिची विनंती करणारी नजर त्याला टाळता येईना. ठीक आहे राणी सरकार, यावेळी तसं करून बघू. तर माझ्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार राणी दिद्दा सांभाळतील. प्रधान फाल्गुन त्यांना मार्गदर्शन करतील. इतकं बोलून
क्षेमगुप्तानं दरबार संपल्याचं जाहीर केलं. संध्याकाळी क्षेमगुप्तानं दिद्दाला विचारलं, हे कशासाठी राणी सरकार? प्रधानजी आहेत ना राज्याच्या कटकटी सांभाळायला? महाराज, आज ना उद्या माझ्या पोटात तुमचं पुत्र राहीलच ना. मग त्याला अभिमन्यूप्रमाणे गर्भातच या गोष्टींचं ज्ञान मिळालं तर बरंच नाही का? राणीसाहेब, पण अभिमन्यूचं ज्ञान अर्धवट होतं म्हणून त्याला चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही, क्षेमगुप्त म्हणाले. हो ना, तसं आपल्या अभिमन्यूचं होऊ नये म्हणून मी आधीपासूनच शिकून घेते, दिद्दानं उत्तर दिलं. ठीक आहे, मी बघतो यावेळी अभिमन्यूची आई कशी काय राज्य सांभाळत येते, क्षेमगुप्त हसत हसत म्हणाला. त्यावेळी तो विषय तितक्यावरच संपला. हा भाग इथेच थांबवूया. भेटूया पुन्हा पुढल्या भागात. पाहत राहा, ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.